भगवान कृष्णनी 100 अपमान माफ केले, पण ते कृष्ण 101व्या अपमानवर मात्र शांत बसले नाही आणि त्या एकाच क्षणात जगला एक खूप मोठा सत्य समजवलं. माफ करणं दिव्य आहे, पण मर्यादा नसलेली माफी सहनपन्न नाही. आपल्याला नेहमी सांगितला जातो, माफ करा. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिले त्याला माफ करा. ज्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला त्याला माफ करा. ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केला त्याला माफ करा. माफ करा, विसरून जा आणि पुढे चला. आणि हो, माफी खरंच खूप शक्तिशाली असते. ती मनाला बारे करू शकते, राग कमी करू शकते आणि मनातल्या कडूपणाची या ओढ्यातून आपल्याला मुक्त करू शकते. पण एक प्रश्न आहे जो आपण बहुतेक वेळा स्वतःला विचारत नाही. माफी कधी द्यायचे राहते आणि कधी ती स्वतःशी केलेल्या अन्याय बनते? एक व्यक्ती तुमचा अपमान किती वेळा करू शकतो? जोपर्यंत तुमची शांतता त्याला परवानगी वतायला लागते. कोणी तुमची मर्यादा किती वेळा पार करू शकतो? जोपर्यंत तुमचा धैर्य कमजोरी समजला जातो. तुम्ही किती वेळा म्हणू शकतो, काही हरकत नाही, जेव्हा तुमच्या मनात खरंच माहीत असतं की हरकत आहे. कारण कधी समस्या ही नसते की आपण माफ करतो. समस्या ही असते की आपण अशा लोकांना पुन्हा माफ करतो ज्यांना बदलण्याची इच्छाच नसते. महाभारतमध्ये कृष्ण आणि शिशुपालची एक खूप शक्तिशाली कथा आहे. शिशुपालला कृष्ण वर खूप द्वेष होता. तो पुन्हा कृष्णाची चेष्टा करायचा, त्यांचा अपमान करायचा, सभेसमोर त्यांच्या विरुद्ध बोलायचा. तो कृष्णाच्या महत्त्वावर प्रश्न उठावायचा, त्यांच्या चरित्रावर प्रश्न उठावायचा, अगदी त्यांच्या दिव्यत्वावर सुद्धा प्रश्न उठावायचा. पण तरीही कृष्ण शांत राहिले. कारण ते कमजोर होते म्हणून नाही, कारण ते घाबरले होते म्हणून नाही, कारण त्यांना उत्तर देता येत नव्हतं म्हणून नाही. कृष्ण शांत राहिले कारण खरी शक्ती प्रत्येक अपमानाला प्रतिक्रिया देत नाही. या कथेत एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कृष्णनी शिशुपालच्या आईला वचन दिला होता की ते शिशुपालचे अपराध एक मर्यादेपर्यंत माफ करतील. म्हणून कृष्णनी त्याला संधीवर संधी दिली. 1 अपमान, 2 अपमान, 10 अपमान, 50 अपमान, 100 अपमान. प्रत्येक वेळी कृष्णांनी त्याला थांबण्याची संधी दिली, विचार करण्याची संधी दिली, बदलण्याची संधी दिली. पण शिशुपालाने कृष्णाची माफी कृपा म्हणून पाहिली नाही. त्याने तिला कमजोरी समजली आणि इथेच सगळा बदला. 101व्या अपमानावर कृष्ण शांत बसले नाही. त्यांनी सुदर्शन चक्र सोडला आणि शिशुपालचा अहंकार संपला. पण लक्षात ठेवा, ही कथा रागाची नाही, ही कथा बदला घेण्याची नाही. ही कथा असा शिकवत नाही की कोणी अपमान केला तर आपल्या मनावरचा नियंत्रण सोडून द्या. कृष्णांनी कार्य केले कारण त्यांच्या अहंकारला धक्का बसला होता म्हणून नाही. कृष्णांनी कार्य केले कारण एक मर्यादा पुन्हा पार केली गेली होती. त्यांनी जगाला दाखवला की दयेमध्ये शुद्ध गरिमा असली पाहिजे, माफीत शुद्ध विवेक असला पाहिजे आणि धैर्यालाही एक मर्यादा असते. इथेच आपल्यापैकी अनेक लोक चूक करतात. आपण समजतो की आध्यात्मिक असणं म्हणजे सगळं काही सहन करणं. आपण समजतो की चांगला असणं म्हणजे कधीच नाही ना म्हणणं. आपण समजतो की माफ करणं म्हणजे लोकांना पुन्हा आपल्याला दुःख देण्याची परवानगी देणं. पण कृष्णच्या जीवन आपल्याला याच्या उलट शिकवतो. एकदा माफ करणं दया असू शकते, दोनदा माफ करणं धैर्य असू शकता. पण कोणी व्यक्ती तेच दुःख पुन्हा देत राहिली
आणि आपण त्याला मर्यादा नसलेली माफी देत राहिलो तर ते अध्यात्म नाही, ते स्वतःची किंमत विसरणं आहे. एक चूक आणि एक पॅटर्न या दोन्हीमध्ये फरक असतो. चूक समजून घेता येते, पण पॅटर्नसाठी मर्यादा लावावी लागते. चूक म्हणते, माझी चूक झाली, मी चांगला होण्याचा प्रयत्न करेन. पण पॅटर्न म्हणतो, मला माहित आहे तू माफ करशील, म्हणून मला बदलण्याची गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही कोणाच्या चुकांच्या पॅटर्नला पुन्हा पुन्हा माफ करता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सुधारायला मदत करत नाही, तुम्ही त्याला टेक चालू ठेवल्या मदत असता. जरा विचार करा, तो मित्र जो पुन्हा पुन्हा तुम्हाला कमी लेखतो आणि नंतर म्हणतो, अरे मी तर फक्त मजाक करत होतो. तो कोलॉगी जो तुमच्या कामाचा क्रेडिट पुन्हा पुन्हा घेतो आणि तुम्ही शांत राहता. तो घरतील व्यक्ती जो गिल्ट वापरू तुमच्या निर्णयांवर कंट्रोल ठेवतो. तो पार्टनर जो तुमचा विश्वास तोडतो, माफी मागतो आणि मग पुन्हा तेक करतो. प्रत्येक वेळी तुम्ही माफ करता, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शांती निवडत आहात. पण प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, तुम्ही खरंच शांती निवडत आहात का, की तुम्ही तक्रारीपासून पडत आहात? तुम्ही खरंच दया दाखवत आहात का, की तुम्हाला त्या व्यक्तीला गमावण्याची भीती आहे? तुम्ही शक्यतो माफ करता आहात का, की स्वतःची किंमत विसरू? कारण खरी माफी मन हलका करते, ती द्वेष सोडण्यास मदत करते, ती मनाला स्पष्टता देते. पण जर कोणाला माफ केल्यानंतर तुम्हाला स्वतः लहान वाटत असेल, जर तुमच्या मनात शांतपणे कडूपणा भरत असेल, जर तुम्ही स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करायला लागला असाल, तर कदाचित ज्या गोष्टीला तुम्ही माफी म्हणत आहात ती खरी माफी नाही, ती भीती आहे. तक्रारची भीती, लोकांना अवज्ञाची भीती, एकटे पडण्याची भीती, स्वार्थी म्हणून ओळखले जाण्याची भीती, स्वतः सत्ती उभं राहण्याची भीती. आणि जेव्हा भीती माफीच्या रूप घेते तेव्हा ती खूप धोकादायक होते. कृष्णाची शिकवण ही नाही की कधीच माफ करू नका. कृष्णाची शिकवण ही आहे, कृपा ठेवून माफ करा, पण स्वतःच्या गरिमीची रक्षा करा. लोकांना एक संधी द्या, कदाचित अनेक संधी सुद्धा द्या, पण जे लोक पुन्हा पुन्हा तुमच्या आत्म्याचा अपमान करतात त्यांना तुमच्या जीवनात अनलिमिटेड जागा देऊ नका. कारण बाउंड्रीज म्हणजे कठोरा नाही, बाउंड्रीज म्हणजे स्पष्टता. एक बाउंड्री फक्त इतकाच सांगते, मी तुमचा द्वेष करत नाही, मी तुमच्या वाईट इच्छित नाही, पण मी तुम्हाला मला पुन्हा पुन्हा दुःख देण्याची परवानगी दे शकत नाही. आणि कधी कधी सर्वात आध्यात्मिक गोष्ट वाट करणार नसते, स्वतःला पुन्हा पुन्हा समजावणार नसते, आपल्या वेदनेच्या पुरावा देणार नसते. कधी कधी सर्वात आध्यात्मिक गोष्ट असते एक पोळ मगे घेणं, दूर निघून जाणं, दरवाजा बंद करणं, संभाषण संपवणं, आपल्या शांततेची रक्षा करणं. रागाने नाही, बदला घेण्यासाठी नाही, तर आत्मसन्मानाने. हेच कृष्णनी आपल्याला दाखवला. ते धैर्यवान होते पण निष्क्रिय नव्हते, ते करुणामय होते पण बेपरवाह नव्हते, ते माफ करणारे होते पण मूर्ख नव्हे. त्याने शिशुपालला 100 संधी दिली, पण ज्यारे माफी अधर्मला परवानगी बनायला लागली तेव्हा कृष्णाने कया केला. कारण धर्म म्हणजे फक्त इतरांशी दया करणं नाही, धर्म म्हणजे स्वतःशी धोका न करणं सुद्धा आहे. म्हणून आज स्वतःला विचारा, तुम्ही तुमच्या जीवनात कोणाला पुन्हा पुन्हा माफ करत आहात? कोण तुमची मर्यादा पुन्हा पुन्हा पार करतो कारण त्याला माहित आहे की तुम्ही नेहमी सोडवू द्याल? तुम्ही कुठे शांततेला शांती समजला?
तुम्ही कुठे वेदनेला धैर्य असा नाव दिला? कदाचित आज कठोर मनचे होण्याचा दिवस नाही, पण कदाचित आज प्रामाणिक होण्याचा दिवस आहे. लोकांना माफ करा, पण माफीला तुमचा पिंजरा होऊ देऊ नका. लोकांना प्रेम करा, पण प्रेमाला तुमचा विनाश होऊ देऊ नका. धैर्य ठेवा, पण धैर्याच्या नावाखाली स्वतःची गरिमा गमावू नका. कारण कृष्णा जे करुणेचे सागर आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला हे सत्य दाखवला. चूक माफ करता येते, पण पॅटर्नचा सामना करावा लागतो. माफी पवित्र आहे, पण आत्मसन्मान सुद्धा पवित्र आहे. आणि कधी बस आता पुरेसा झाला असा म्हणाना राग नसतो. कधी बस आता पुरेसा झाला असा म्हणाना हेच धर्म असता. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करू गेला असेल तर एक क्षण थांबा आणि विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात कोणती एक बाउंड्री लावण्याची गरज आहे? आणि लक्षात ठेवा, मोकळ्या मनाने माफ करा, पण दुसऱ्याला कम्फर्टेबल ठेवण्यासाठी स्वतःला कधीच सोडू नका. कारण ज्या आत्म्यात कृष्णा वास करतात त्या आत्म्याची रक्षा करणं शुद्धन जरुरी आहे. धैर्य दिव्य आहे, आत्मसन्मान धर्म आहे.